आपला चेहरा खूप तजेलदार, मस्त आणि छान ग्लोइंग दिसण्यासाठी आपण खूप सारे महागडे असे ब्युटी प्रोडक्ट्स यूज करतो। त्याचबरोबर आपण घरगुती उपाय सुद्धा करत असतो। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरफड खूप महत्त्वाचं आहे। मग ते आपल्या स्किनसाठी असू दे किंवा हेअरसाठी असू दे, हे खूप जणांना माहीत आहे आणि कोरफड यूज करणं खूप जण पसंत करतात। त्यापैकी मी एक सुद्धा आहे, कारण कोरफडनी आपला ते चेहरा आणि स्किन हेअर म्हणा खूप मस्त होतात आणि ह्याचे बेनिफिट्स खूप सारे आहेत। तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही रोजच्या रोज कोरफड यूज केलं तर त्याचे फायदे काय होतील, चला मग। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप असे भरपूर सारे व्हिडिओज बघायला मिळतील। जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कोरफड जर तुम्ही महिनाभर यूज केलं तर त्याचे काय फायदे होतील हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नक्कीच तुम्ही कोरफड जर महिनाभर यूज केलं तर त्याचे खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील आणि ते कशा पद्धतीने यूज करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मग बघूयात। तर सगळ्यात पहिलं हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन। कोरफड हे आपल्याला खूप सारा हायड्रेट ठेवतं, मॉइश्चरायझर मिळतं। त्यामुळं जी हिवाळ्यामध्ये आपली स्किन खूप ड्राय पडते किंवा ज्या व्यक्तींची स्किन खूप ड्राय आहे अशा व्यक्तींनी जर रोजच्या रोज तुम्ही महिनाभर कोरफड यूज केलं, छान प्रकारे त्याचा गर काढून चेहऱ्याला जर लावला तर नक्कीच तुमची स्किन हे हायड्रेट आणि मॉइश्चरायझर राहील। हे नक्की तुम्ही करून बघा। तर नंबर 2, त्वचेवरील ज्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर करतं। जसं की काळे डाग पडणं, सुरकुत्या येणं किंवा पिंपल्स येणं, खाज येणं, हे सगळे स्किनचे जे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं कोरफड दूर करतं। त्यामुळे जर तुम्ही रोजच्या रोज थोडं कोरफडचा गर घेतला, चेहऱ्याला एक 10 ते 15 मिनिटं ठेवून दिला आणि मग फेस वॉश म्हणजे थंड पाण्याने जर तुम्ही फेस धुतला, नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल। तुमच्या स्किनशी जे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील। म्हणजे जसं की काळे डाग, रिंकल्स येणे किंवा चेहरा काळवंडलेला असणे किंवा खाज येणे अशासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे निघून जातील। नक्की तुम्ही। नंबर 3, डेड स्किन। आपल्या चेहऱ्यावर खूप सारी डेड स्किन असते। जर तुम्ही रोजच्या रोज महिनाभर कोरफडचं गर चेहऱ्याला लावला तर नक्कीच तुमची डेड स्किन म्हणजेच मृत पेशी ज्या असतात त्या सगळ्या निघून जातील आणि चेहरा नक्कीच तुमचा छान आणि मस्त दिसायला लागेल, ग्लोइश दिसायला लागेल। हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि फक्त आपला कोरफडचा गर घ्यायचा आहे, तो चेहऱ्याला लावायचा आहे आणि थोड्या वेळाने धुवून टाकायचा आहे। नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी किंवा डेड स्किन जी आहे ती निघून जाईल। आता कोरफड जेल वापरायचं कसं? खूप जणांची स्किन जी आहे ती सेन्सिटिव्ह असते। म्हणजे कोरफड जेल वापरल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती इचिंग होऊ शकतं, काळे डाग किंवा रेडनेस असं येऊ शकतो। त्यासाठी काय करायचं, थोडंसं कोरफड घ्यायचं, हातावरती पॅच टेस्ट घ्यायची किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा। तुम्हाला जर पॅच टेस्ट घेतल्यानंतर इचिंग वगैरे काही होत नसेल तर नक्की तुम्ही हे महिनाभर यूज करू शकता आणि जर इचिंग होत असेल तर तुम्ही अजिबात यूज करू नका किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हे तुम्ही महिनाभर यूज करू शकता। सांगणार आहे ते म्हणजे मुख्य मुद्दा की महिनाभर कोरफड कसं लावायचं चेहऱ्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण छान असं फेस वॉश करून घ्यायचा थंड पाण्याने आणि त्यानंतर जो कोरफडचा गर आहे तो पूर्ण फेसला, नेकला सगळीकडे लावून द्यायचा। पूर्ण रात्रभर जर तुम्ही हा कोरफडचा गर चेहऱ्यावर ठेवला तर त्याचं पोषण आपल्या चेहऱ्याला मिळतं आणि नक्कीच तुमचा चेहरा खूप छान, मस्त आणि चांगला होतो। जर चेहऱ्यावरती हे रात्रभर ठेवलं तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर जे मुरूम येतात, डार्कनेस असतो तो सगळा निघून जातो आणि ह्याचा खूप आपल्याला फायदा होतो आणि मग सकाळी थंड पाण्याने हे तुम्ही धुवून घेऊ शकता। तर नुसतंच तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही कोरफड नाईट जेल क्रीम तयार करू शकता। आता ही क्रीम कशी तयार करायची, तर कोरफडचा गर जो असतो तो घ्यायचा आणि त्यामध्ये लव्हेंडर इसेन्शियल ऑइल मिक्स करायचं, त्याचे काही थेंब घालायचे, छान मिक्स करायचा आणि आपल्या पूर्ण फेस वॉश करून घ्यायचा आणि पूर्ण फेसला, नेकला सगळीकडे अप्लाय करायचा, थोडंसं हलक्यात आणि मसाज करायचा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळेल। तुमची स्किन जी आहे ती नैसर्गिकरित्या खूप ग्लोइश, मस्त आणि चांगली होईल। चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत। हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि असं जेल खूप दिवस राहतं। हे तुम्ही नक्की ट्राय केलं आणि चेहऱ्याला लावलं तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। काही जणांना असं असतं की मला रात्रभर कोरफड लावून झोपणं शक्य नाही आहे किंवा मला आवडत नाही आहे, तर ते काय करू शकतात, 10 ते 15 मिनिटं कोरफडचा गर लावू शकतात किंवा मी सांगितलं तसं तुम्ही जेल तयार करू शकता आणि मस्त असं चेहऱ्याला अप्लाय करू शकता। त्याचे सुद्धा रिझल्ट्स तुम्हाला खूप चांगले मिळतील आणि नक्कीच तुमची स्किन नैसर्गिक
नैसर्गिकरित्या टवटवीत छान आणि ग्लोईश होईल, हे तुम्ही नक्की ट्राय करा। आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता की तुम्ही अशा आईस क्यूब तयार करून ठेवू शकता। ॲलोवेराचा जेल काढायचा आणि तो तुम्ही फ्रीजमध्ये आईस क्यूब सारखा तयार करून ठेवू शकता आणि ते यूज करून तुमची स्किन खूप मस्त आणि छान होऊ शकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोरफड महिनाभर सलग जर तुम्ही यूज केलं तर नक्की त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला होतील आणि नक्कीच तुमची स्किन हे नैसर्गिकरित्या खूप मस्त आणि छान होईल। हे तुम्ही नक्की करून बघा। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नुसतं कोरफडसुद्धा लावू शकता किंवा कोरफडचं जेलसुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि ह्यानंतर तुम्ही महिनाभर ही अशी कोरफडची क्रीम म्हणा किंवा कोरफड जर लावून बघितलं आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फरक पडेल आणि फरक पडला का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असेच मी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन। बाय बाय।